अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। G20 कॉन्फ्रेंस के ज़िम्न में शहर में तज़ीनकारी के कामों में तेजी। म्यूनिसिपल कारपोरेशन कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने लिया जायजा। एक शख्स की अहमियत की वजह से रियासत पीछे चली गई, आदित्य ठाकरे की तनकीद। और औरंगाबाद की स्मार्ट सिटी बस को कल हो जाएंगे 4 साल मुकम्मल। अब खबरें तफसील से। एक शख्स की अहमियत की वजह से रियासत पीछे चली गई है, ऐसी तनकीद युवा शिवसेना आदित्य ठाकरे ने वजीर आला एकनाथ शिंदे पर की है। आदित्य ठाकरे औरंगाबाद में एक मुकाबले का इफ्तिताह करने के लिए आए हुए थे। सहाफियों से मुखातिबत में उन्होंने मुखालिफिन पर हल्ला बोला। मी सांगितलं ना मगाशी, मला जेव्हा मुंबईत पण विचारलं गेलं, अनेक ठिकाणी विचारलं जातं, एवढीच प्रतिक्रिया आहे की जे लोक अनावरण करत आहेत त्यांच्या मनातून गद्दारीची भावना असेल, भीतीची भावना असेल, ज्यामुळे ते गुवाहाटीला पळाले, सुरतेला पळाले, ती कधी ना कधीतरी निघून जाऊ दे आणि त्यांनी महाराष्ट्राचं स्वतःच्या राक्षसी महत्त्वाकांक्षासाठी काय करून ठेवलंय हे त्यांच्या डोळ्यासमोर यावं. त्याचं सांगायचं काय आहे? जो पक्ष आहे तो वाढत चाललेला आहे, आपण बघताय. मला वाटतं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण बघत असाल जे आता महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यातून जेवढी ताकद वाढवता येईल महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी, सगळ्या समाजाने एकत्र आणण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. तर तेच आहे, 3 कंपन्या त्याच्यात. आता तुम्ही त्याच्यात त्यांचं कॅपिटल काय बघा, हे सगळं थोडं विस्ताराने मी काढणार आहे, कारण नक्की बैठका कोणाबरोबर झाल्या, किती झाल्या, बाकीचं जे काही तामझाम होता सोबत ते किती होतं, ह्याच्यावर थोडा अभ्यास माझ्याकडे जमा झालेला आहे. त्याच्यावर लवकरच पत्रकार परिषद घेईन. आता बघा तुम्ही, एक महत्त्वाचं आहे की जे गेलेत ते डिस्क्वालिफाय त्यांना होणारच आहेत. कायद्यामध्ये कुठेही प्रोव्हिजन नाही आहे त्यांना वाचवण्यासाठी, कारण ही गद्दारी जी आहे त्याच्या अँटी डिफेक्शन लॉमध्ये डिस्क्वालिफिकेशन होतं, आज नाही तर उद्या होणार. न्याय हा मिळणारच आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे जशा जशा निवडणुका जवळ येतील तसं तुम्हाला कळत जाईल की जे गद्दार झालेत त्यांना VRS घ्यायला लावलेलं आहे, बाकी काही नाही. त्यांना सीट कुठच्याही मिळणार नाहीत. मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? कुठच्या मुद्द्यावर बनलेलं आहे? आणि मग हे करणं गरजेचं आहे का? खरं जर आपण बघितलं तर खरा विषय याच्यात काश्मीरी पंडितांचा राहतो. कारण अजूनही आपण बघत असाल जम्मूमध्ये ते आंदोलन करत आहेत. काल संजय राऊत साहेब त्यांना भेटून आले. त्यांची मागणी ही आहे की ते अजूनही धोक्यात आहेत, तिथे त्यांना धोका आहे, अतिरेकी हमले त्यांच्यावर होत आहेत, गोळीबार होत आहे. ते ट्रान्सफरसाठी मागतायत, काश्मीरमधून जम्मूमध्ये येण्यासाठी किंवा जम्मूमधून G20 कॉन्फ्रेंस की तारीख जाहिर कर दी गई है। इसके लिए इंतजामिया के रेगुलर काम के साथ म्यूनिसिपल कारपोरेशन G20 के लिए तैयार है। ऐसा दावा एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी ने एडीएन से बात करते हुए किया। दोन वेगवेगळ्या बेसिकली काम करणाऱ्या टीम्स वेगळ्या आहेत आपल्या, आणि जे रिकव्हरीचा ग्रुप असेल किंवा त्या मार्च एंडिंगच्या कामासंदर्भात जे लोक आहेत ते सगळे विद्या विभाग वेगळे आहेत आणि त्यांना ओव्हरलॅपिंग नसल्यामुळे दोन्ही पण काम जे आहे ते आपण वेळेवर करू शकतो. जे आपल्याला वाटेल त्या ठिकाणी आता स्वच्छतेमध्ये आम्हाला असं आवश्यक वाटतंय की जो G20च्या डेलिगेटचा रूट असेल किंवा काही ठराविक शहराचा एरिया आहे की जिथे डेलिगेट जाणार आहेत, तर अशा एरियासाठी आम्ही ॲडिशनल सफाईसाठी जर मनुष्यबळ घ्यायची असेल तर त्याची पण आम्ही तयारी केली. जेपी नड्डा ने संत श्री सेवालाल महाराज की तौहीन की है, ऐसा इल्जाम आयद करते हुए भारतीय जनता पार्टी की मजम्मत बंजारा ब्रिगेड की जानिब से की गई। 26 जनवरी को संत सेवालाल चौक पर रास्ता रोको आंदोलन करने का इशारा सदर मुकेश राठौड़ ने एडीएन से बात करते हुए दिया है। 26 जानेवारी 2023 रोजी रास्ता रोको आंदोलन हा करणार आहोत. त्याचं कारण असं आहे, 2 जानेवारी 2023 ला जेपी नड्डा हे बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष औरंगाबादमध्ये आले होते. त्यांची सभा या ठिकाणी होती आणि त्या सभेचे प्रचार बॅनर या पूर्ण शहरभरात लावले होते. त्यापैकी संत सेवालाल महाराज चौक जालना रोड या ठिकाणी त्यांच्या नामफलकासमोर त्यांनी जे बॅनर लावलं होतं ते बॅनर आम्ही काढण्यात आला बंजारा ब्रिगेडच्या वतीनं, आणि त्याबद्दल त्यांनी बंजारा समाजाची कुठल्याही प्रकारे त्यांनी माफी मागितली नाही किंवा दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त करावं किंवा माफी मागावं. जेपी नड्डा साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व समाज बांधवांची जाहीर माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी दिवशी रास्ता रोको आंदोलन हा करणार आहोत. औरंगाबाद स्मार्ट सिटी के तहत शुरू की गई बस खिदमत को कल 4 साल मुकम्मल हो रहे हैं। इस सिलसिले में एडीएन ने मुसाफिरों से बातचीत की। मुसाफिरों ने स्मार्ट बस के ज़िमन में अपने ख्यालात का इजहार किया। कार्यरतून मला 7 महिने कंप्लीट झाले आता, तर
जेव्हापासून मी स्मार्ट सिटी बसमध्ये जेव्हापासून कार्यरत आहे ना, तेव्हापासून स्मार्ट सिटी बस या खूप चांगल्या प्रकारे आपला प्रतिसाद देत आहे. गाड्या वेळेवर चालतात, म्हणजे प्रत्येक गाडी वेळेवर चालते आणि प्रवाशांचा पण चांगला प्रतिसाद आहे आपल्या सिटी बसमध्ये. ते जे माहीत नसतं ते आपण पण आपल्या वरिष्ठांना विचारून घेणार. जे माहीत नसतं ते तेवढं योग्य माहिती प्रवाशांपर्यंत आम्ही पोहोचवतो. ती बस चालून 4 वर्ष झाली. 1.5 लाख प्रवाशांना आज लोक सेवा देण्यात आली. 1.5 कोटी प्रवाशांना सेवा देण्यात आली. बसची सेवा एकदम सुरळीत आहे, सुरक्षित. माझा रूट बजाज नगर. 4 वर्ष झाले. 1.5 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. हा खूप छान झाला. या 7-8 महिन्यामध्ये चांगलं आहे तसं पब्लिकसाठी पण चांगलं आहे. प्रमाणात गर्दी होत होती. आता जर गर्दी कमी झाली, बस संख्या वाढल्यामुळे जास्त पहिले बस जे होत्या त्या खूप भरत होत्या, जास्त म्हणजे सीटिंग अरेंजमेंट नव्हती. आता सीट अरेंजमेंट झाली, बसची संख्या वाढल्यामुळे सगळ्यांना जागा वगैरे सगळं व्यवस्थित भेटतात. नाही आता प्रवास सुकर झाला, रोड पण चांगले झाले, त्याच्यामुळे जरा प्रवास वगैरे चांगलं फास्ट पण होत आहे. आम्ही वगैरे कॉलेजच्या टाईमवर व्यवस्थित पोहोचतो. येणं जाणं आमचे रोड करतो. टायमिंग बरोबर आहे. हो, टायमिंग बरोबर. टायमिंगचा आम्हाला काही इश्यू नाही. पड़ेगांव इलाके में कचरा डेपो में गुज़िश्ता 2 यौम से आज तक कचरा जलाने का काम जारी है। इस इलाके में बड़े पैमाने पर धुआं फैल गया है। इससे वहां के रिहायशियों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। शहर के कचरे का मसला हल करने के लिए शहर के मुख्तलिफ इलाकों में कचरा डेपो शुरू किए गए। इसमें पड़ेगांव में कचरा डेपो और कचरा प्रोसेस बस्ती के दरमियान शुरू किया गया है। इस कचरे के मुज़िर असरात शहरियों पर हो रहे हैं। गुज़िश्ता 2 यौम से कचरे में आग लगी हुई है। इसका धुआं रिहायशी मकानात और बस्ती में फैल रहा है। इससे शहरियों को नुकसान हो रहा है और धुएं से शहरी परेशान हो रहे हैं। इस धुएं से बीमारियां फैलने का खदशा जाहिर किया जा रहा है। आइंदा जिला परिषद और पंचायत समिति नगर परिषद इंतखाबात के लिए खुल्दाबाद हल्का इंतखाब के तमाम वर्कर्स तैयार रहकर जिला परिषद और पंचायत समितियों की तमाम नशिस्तों पर कामयाबी हासिल करने के काम में लग जाए, ऐसी अपील साबिक रुकन असेंबली कल्याण काड़े ने की है। कांग्रेस कमेटी महाराष्ट्र रियासती सदर नाना पटोले के हुक्म के मुताबिक ताल्लुका सतह की जायजा मीटिंग का एहतमाम होटल ग्रीन पार्क खुल्दाबाद में किया गया था। ताल्लुका कांग्रेस कमेटी की जानिब से हाथ से हाथ जोड़ो इस मुहिम के तहत शहर व ताल्लुके में हाथ से हाथ जोड़ो का आगाज किया गया। इस प्रोग्राम में बतौर सदर साबिक रुकन असेंबली कल्याण काड़े मौजूद थे। इस मौके पर गंगापुर खुल्दाबाद हल्का इंतखाब के ऑब्जर्वर एडवोकेट मुजाहिद खान, साबिक वजीर अनिल पटेल, विलास बापू औताड़े, भाऊ साहेब जगताप वगैरह मौजूद थे। इसकी इत्तला खुल्दाबाद से हुसैन पटेल ने दी। कमिटीच्या वतीने मी आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो. येणारा कालखंड हा कार्यकर्त्याच्या निवडणुकीचा आहे. विशेषतः जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समित्या अशा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सोहळावर पूर्णपणे तयारी केलेली आहे. इथून पुढे सोहळा लढण्याची तयारी आहे. परंतु प्रदेश काँग्रेस कमिटीकडून जो आदेश भविष्यामध्ये आम्हाला येईल त्या पद्धतीने काही आघाडी करायची आहे का, आमच्या पक्षाला सोबत घेऊन चालायचं आहे, त्याचा आदेश निश्चितपणाने वरतून काही आला तर तो आदेश आम्ही मान्य करून पुढच्या कालखंडात काम करू. परंतु आजच्या दिवशी जर आम्हाला विचारलं तर आम्ही पूर्णपणे या निवडणुकीची स्वबळावर लढण्याची सुद्धा पूर्णपणे तयारी आम्ही करत आहोत. समाज के मुख्तलिफ मसाइल पर एहतजाजी प्रोग्राम्स लेने के लिए अम्बेडकर रिसर्च सेंटर में मुख्तलिफ पार्टी अहदेदारों की मीटिंग का एहतमाम किया गया था। बाद अज़ा अम्बेडकरवादी संघर्ष कमेटी के श्रावण गायकवाड ने मजीद मालूमात दी। खऱ्या अर्थाने ना चळवळीला वाणीदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आतापर्यंत कुणीच दिलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की चळवळ ही कोणावर लादल्या जात नाही. किंवा आपण इथे बसलेले जे बी आहेत सगळेजण आपल्या घरी काय आपल्या समाजाचे 22 महिला किंवा 22 पुरुष आले नाही आणि मोकळे जातात तुम्ही आता लीडर व्हा आणि आमच्याकडे संकट आले असं कोणीच्या घरी मोर्चा असतो त्यांनी वर हात करा, माझ्याकडे 200 रुपये त्याला बक्षीस देतो. तर नाही, कारण मोर्चा आला नाही. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यावेळेसही मोर्चा बाबासाहेबांच्या राजघरावर गेला नाही की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या. बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना ज्या माणसाला सवलती दिल्या त्या माणसाला सुद्धा माहित नाही की ही सवलत मला कुणी दिली आणि बाबासाहेबांना माहित होतं की त्या कोपऱ्यामध्ये सवलत पोहोचली पाहिजे. तर आपण काम करीत असताना खुल्या दिलाने काम केलं पाहिजे. कारण आता मिलिंद दादा रिपब्लिकन पक्षाचे, श्रावण दादा गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे एका संस्थापक अध्यक्ष आहेत.
आणि त्यांचं आंबेडकर पूर्ती समिती हे समाज हिताचं एक काम आहे. मी आंबेडकरी चळवळीत काम करीत करीत आता स्वतः सामाजिक समता संघाचा संस्थापक अध्यक्ष झालो. काय कारण आहे मला सामाजिक समता संघाचा अध्यक्ष होण्याचं? काय कारण आहे? मोर्चात आला नाही, बरोबर, पण मला हे म्हणायचं की जो काम करतो त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे. खुलदाबाद तालुके में मवेशियों की चोरी करने वाली टोली को शहरियों के मोहतात रहने की वजह से पुलिस ने हिरासत में ले लिया और इनके कब्जे से 3,15,000 रुपयों का माल जब्त किया. खुलदाबाद तालुके के लोनी में देवनाथ नाना डांडेकर की मिल्कियत की 2 गाय और 1 बछड़ा, धामन गांव के राजू डांडेकर की 1 गाय, नितिन डांडेकर का बैल चोरों ने चुरा लिया था. इस ज़िम्न में पुलिस ने चोरों के खिलाफ जुर्म दाखिल कर लिया था. पुलिस ने इत्तला मिलते ही चोरों के खिलाफ कार्रवाई करके चोरों को एक पिकअप समेत हिरासत में ले लिया. शहरियों के मोहतात रहने की वजह से पुलिस ने ये कार्रवाई की क्योंकि मुकामी बाशिंदों ने चोरों का पता बताया. इसकी इत्तला खुलदाबाद से हमारे नुमाइंदे हुसैन पटेल ने दी. तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर. G20 कॉन्फ्रेंस के ज़िम्न में शहर में तज़ीनकारी के कामों में तेजी. म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने लिया जायजा. एक शख्स की अहमियत की वजह से रियासत पीछे चली गई. आदित्य ठाकरे की तनकीद. और औरंगाबाद की स्मार्ट सिटी बस को कल हो जाएंगे 4 साल मुकम्मल. तो ये थी आज की खबरें. कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ. तब तक के लिए आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़.